पण त्याच्यापूर्वी 8 दिवस हे आंदोलन पायी चालून या ठिकाणी सोग्रस फाट्यापासून तर ट्रक टर्मिनलपर्यंत झालं होतं आणि त्यावेळेस या बांधवांना खोटे आश्वासन देऊन हे आंदोलन थांबवण्यात आलं। त्यानंतर यांच्या जेव्हा लक्षात आलं की आपल्याला कोणतरी फसवतंय आणि म्हणून हे पुन्हा आंदोलन या ठिकाणी 47 दिवसापासून सुरू झालं। या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या होत्या की हे जे काही बांधव आहेत हे रोजंदारी तत्वावरती ते काम करत होते आणि अचानक त्यांना या ठिकाणी रोजंदारी तत्व सोडून या ठिकाणी 22 रोजचा JR या ठिकाणी शासनाने काढण्यात आला। त्या JRच्या विरोधात हे खरं तर आंदोलन सुरू झालं होतं। हे आंदोलन सुरू असताना 47 दिवसापासून कोणीही या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही, कोणी चर्चा केली नाही। माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला भेटले नाही आहेत, अनेक आमचे झिरवाळ साहेब असतील आणि लोकप्रतिनिधी असतील यांनी वारंवार त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही दाद जेव्हा त्यांनी दिली नाही तेव्हा या सर्व संघटना एकत्र होतात आणि ह्या बिराड मोर्चाच्या आंदोलनाचं रूपांतर आता जन आक्रोश मोर्चामध्ये झालेलं आहे। हा जन आक्रोश मोर्चा आज या ठिकाणी तपोवनामधून या ठिकाणी निमाणी मार्गे आणि त्याच्यानंतर स्तंभावरून आणि पुढे कलेक्टर कचेरीच्या समोरून हा आदिवासी विकास भवनच्या समोर जाणार आहे। त्या ठिकाणी मोठ्या सभेत रूपांतर होणार आहे। त्या सभेत रूपांतर झाल्यानंतर आमच्या ज्या काही डिमांड आहेत, सर्वात पहिली मागणी जी आहे ती हे जे काही लोक रोजंदारीवरती काम करत होते नियमित मागच्या प्रमाणे त्यांना आदेश मिळावेत, हा पहिली मागणी आमची असेल। त्याचबरोबर 17 संवर्गाचे जे पैसा भरतीचं मागच्या वर्षी आंदोलन इथं झालं होतं, त्या आंदोलनाच्या वेळेस आम्हाला मागच्या वर्षी फसवण्यात आलेलं आहे। आमच्या 17 संवर्ग या ठिकाणी राज्यपाल अध्यादेशित असतानाही या ठिकाणी फक्त 9 संवर्गाच्या भरत्या झाल्या आहेत, त्याही तात्पुरत्या स्वरूपात केल्या आहेत। आम्हाला 17 संवर्गाच्या भरत्या झाल्या पाहिजे ही आमची दुसरी मागणी असेल। तिसरी मागणी असेल की आमच्याकडे जे काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की जे आपल्या ज्या लोकांनी आमच्या जागा चोरल्या आणि त्या चोरून त्या ठिकाणी आमचे ते काम करतात, त्या जागा आम्हाला त्या ठिकाणी खाली कराव्यात। 12,500 जागा या ठिकाणी शासनाने आम्हाला डिस्प्ले केलेल्या आहेत, त्या जागा या ठिकाणी भरावा आणि आदिसंख्य पदावर जे लोक आहेत त्यांना तात्काळ हटवावं। खरं तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। 2000चा कायदा असं म्हणतो की एखाद्याने खोटं कागदपत्र सादर केले तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय, पण या महाराष्ट्रामध्ये असं एकही उदाहरण नाही की त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। उलट अशा लोकांना म्हणजे चोरांना शाबासकी दिली जाते असा प्रकार या शासनाने सुरू केला आहे आणि म्हणून हे जे काही त्यांनी आदिसंख्य पदाचे जे पदं आमचे अडवले आहेत त्या आदिसंख्य पदाचे या ठिकाणी ते काढून टाकावेत आणि आमचे जे काही मुलं आहेत, आमचे जे काही शिकलेले पहिली पिढी या ठिकाणी येत आहे त्या सर्वांना न्याय मिळवून द्यावा, सर्वांच्या त्या जागा भरावा हा या ठिकाणी आमचा सर्वात महत्त्वाचा। ह्याच्यात तीनच नाही तर असंख्य मागण्या आहेत। अनेक प्रकार या ठिकाणी घडतात। आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत ड्रेस नाही आहेत, त्यांना आवश्यक शैक्षणिक साधन नाहीत, त्यांची सिक्युरिटी नाहीत, या सर्वच बाबी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत। या सर्व मागण्यांसाठीचं हे जन आक्रोश आंदोलन आहे। या ठिकाणी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, मग ते सत्तेच्या क्षेत्रात राहणार आहेत, सत्तेच्या बाहेरचं पण या ठिकाणी येणार आहेत। ते आले नाही आले तरी हा जन आक्रोश मोर्चा मात्र संघटनेच्या हातात घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे संघटनेचं पुढची रणनीती ठरलेली आहे। ही रणनीती काय असेल ती आमच्या त्या ठिकाणी स्टेजवरून आपला